पंचांगानुसार यावर्षी पितृपक्षाची सुरुवात 17 सप्टेंबर रोजी झालेली आहे, तर याची समाप्ती 2 ऑक्टोबर दिवशी होणार आहे। हिंदू धर्मात या दिवसाचेही खास महत्त्व आहे। पितृपक्षात पितरांची पूजा आणि श्राद्ध विधी केले जातात। असे केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते। खरी श्रद्धा आणि समर्पणाची भावना बाळगून पितर प्रसन्न होत असले तरी काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर जीवनात सुखशांतीचा मार्ग मोकळा होऊन पितृदोषापासून मुक्ती मिळते। पितृदोष म्हणजे नक्की काय आणि त्यावर उपाय काय हेच व्हिडिओतून जाणून घेऊयात। नमस्कार, मी तुषार जोशी, दैवतकर गुरुजी। आज आपण या ठिकाणी पितृपक्षाबद्दल, पितृदोष आणि पितृदोषाची लक्षणं आणि उपाय बघणार आहोत। तर पितृदोष हा देवकोपा इतका दृढ समजला जाणारा असा दोष आहे। जर देव कोपला तर त्या ठिकाणी दुष्काळ पडतो आणि पितृ जर कोपले तर म्हणे घरामध्ये दुष्काळ पडतो। तर पितृदोष कसा होतो हे आपण आधी बघणार आहोत। तर पितृदोष होण्याची कारण म्हणजे घरामध्ये अकाली मृत्यू येणं, आत्मघाती मृत्यू, त्याचप्रमाणे स्त्री पुरुषावर अत्याचार होऊन झालेला मृत्यू, तसेच श्राद्ध हे वेळेवर न होणे, अनेक कारणामुळे श्राद्धाची तिथी त्या ठिकाणी निघून जाणे, तसेच जे काही पितृकार्य आहे याच्यामध्ये आपल्याला अनेकदा बाधा येणे, या कारणांवरनं आपल्या घरांमध्ये पितृदोष होत असतो। तर हा पितृदोष झाला हे कसं कळते? तर पितृदोष झाला आहे हे कळण्यामागे अनेक लक्षणं त्या ठिकाणी सांगितलेले आहेत शास्त्रकारांनी, की घरातला जो काही कर्ता पुरुष असतो हा कर्ता पुरुषाला असाध्य आजार उद्भवणे, घरामध्ये पैसा येत असूनही पैसा न टिकणे, त्याचप्रमाणे घरामध्ये शुभ कार्य 5 ते 6 वर्षापर्यंत कोणतेही न होणे, घरामध्ये जो उपवर मुलगा असेल मुलगी असेल यांच्या विवाहाला अडचण येणे, त्याचप्रमाणे संतती प्रतिबंध म्हणजे संतती लवकर न होणे, तसेच घरामध्ये सतत भांडणे होत असतील, जेवताना त्या ठिकाणी कटकटी होत असतील, तसे त्याचप्रमाणे घरामध्ये एखाद्या व्यक्तीला वाईट स्वप्न पडत असेल आणि घरामध्ये जो कर्ता पुरुष आहे याला निद्रानाश म्हणजे झोप येत नसेल, जे त्याच्याकडनं शक्यप्राय गोष्टी ह्या पूर्वीच्या काळी होत असतील पण त्या गोष्टी आता त्याच्याकडनं शक्य होत नसतील, त्याला त्या गोष्टींची भीती वाटत असेल, कोणतंही कार्य करत असताना तो व्यक्ती घाबरत असेल, घरामध्ये कर्जाचा डोंगर होत असेल, तर अशा ज्या काही गोष्टी त्या ठिकाणी होत असतील, नोकरी व्यवसायामध्ये स्थिरता लाभत नसेल, तर हे जी काही लक्षणं आहेत ही सर्व पितृदोषाशी संबंधित येतात। मग आपण पितृदोषाशी संबंधित जर ही लक्षणं आपल्याला त्या ठिकाणी निदर्शना येत असतील, घरामध्ये निगेटिव्हिटी खूप पसरलेली असेल, घरामध्ये कोणत्याही गोष्टीमध्ये त्या व्यक्तीचं मन लागत नसेल, तर मग पितृदोष जावा याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे? तर पितृदोष जर जावा याच्यासाठी जर आपल्याला वाटत असेल तर आता जो काही भाद्रपद पक्ष या ठिकाणी भाद्रपद मास लागलेला आहे, ह्या पितृपक्षामध्ये आपण त्या ठिकाणी महालय श्राद्ध ब्राह्मणांना बोलवून त्या ठिकाणी केले गेलं पाहिजे। यामुळे आपल्या पितृदोषातून मुक्ती होते। त्याचप्रमाणे मातृगया, पितृगया, काशी, प्रयाग ही जी काही धर्मस्थळ आहे, तीर्थक्षेत्र आहे, त्या तीर्थक्षेत्री जाऊन त्या ठिकाणी आपण श्राद्ध कर्म केलं पाहिजे। त्याचप्रमाणे श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर त्या ठिकाणी त्रिपिंडी म्हणा किंवा नारायण नागबली नावाचा जो काही विधी आहे हा त्या ठिकाणी आपण जर करून घेतला तर आपण पितृदोषातून मुक्त होतो। तसेच आपण त्या ठिकाणी पिंपळाची जर पूजा सुरुवात केली तर पिंपळाच्या पूजेमुळे सुद्धा आपल्या पितृऋणातून मुक्ती होते, पितृदोषातून मुक्त होतो। आणि हे सर्व करत असताना जर शक्य असेल तर दर अमावस्येला तर्पण करून घरामध्ये आपण जर त्या ठिकाणी आपल्या पितृंना जेवणास दिलं, म्हणजे त्या ठिकाणी वरती जर गच्चीवर पान टाकलं तर त्या ठिकाणी सुद्धा आपले पितृपक्षा जे काही पितृदोष आहे त्या ठिकाणी आपल्या पितृदोषातून मुक्तता होते। याप्रमाणे उपाय केले असता आपल्याला पितृ जे काही दोषाची कारणं लागलेली असतील तर याच्यातून निश्चितच मुक्तीची आपण लवकरात लवकर पितृदोषातून मुक्तता आपल्याला निश्चित मिळेल। नमस्कार। गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे पितृदोष ओळखून त्यावर उपाय करणं गरजेचं आहे, त्यामुळे घरात सुखशांती लाभेल। साक्षी पाटील, लोकल 18, ठाणे।